नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक निर्णय अधिकारी जी श्रीकांत यांच्याकडून प्रभागनिहाय मतदान केंद्र जाहीर, मतदान प्रक्रियेविषयी जनजागृती करणार। तर ती ग्रेट पंजाब हॉटेलच्या पहिल्या माळ्यावरील रूम नंबर 105 मधून दुसऱ्या माळ्यावरील रूम नंबर 205 मध्ये गेली, बियर पिली आणि संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलंय पाहुयात एका सामूहिक बलात्काराची बातमी। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी प्रभागनिहाय मतदान केंद्र जाहीर केले असून सध्या निवडणूक विषयी सुरू असलेल्या कामकाजाविषयी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली आहे। प्रभागनिहाय मतदार अंतिम केल्यानंतर आता मतदान केंद्र आज जाहीर करायचं होतं। या अनुषंगाने आज आपल्या मार्फत आणि ऑलरेडी वर्तमानपत्रामध्ये आम्ही जाहीर केलेलेच आहे आणि या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 1 मध्ये 49 मतदान केंद्र असणार आहेत, त्यामध्ये इमारती 11 असणार आहे। प्रभाग क्रमांक 2 मध्ये 40 मतदान केंद्र असणार आहे, 10 इमारतीची संख्या, 3 मध्ये 42 आणि इमारती 14, 4 मध्ये 48 मतदान केंद्रांची असणार आहेत, 12 इमारती असणार आहे। प्रभाग क्रमांक 5 मध्ये सर्वात जास्त 58 एवढा मतदान केंद्र असणार आहे, त्यामध्ये 15 इमारतीमध्ये। प्रभाग क्रमांक 6 मध्ये 51 आणि इमारतीच्या संख्या 14 असणार आहे। 7 मध्ये 37 आणि 9 इमारत, 8 मध्ये 44 असणार आहेत आणि इमारतीची संख्या 13। प्रभाग क्रमांक 9 मध्ये 46 मतदान केंद्र असणार आहेत आणि इमारतीची संख्या 8 असणार आहे। प्रभाग क्रमांक 10 मध्ये 42 मतदान केंद्रांची असणार आहे आणि इमारतीची संख्या 12 असणार आहे। प्रभाग क्रमांक 11 मध्ये 36 मतदान केंद्राचे असणार आहेत आणि इमारतीची संख्या 7 असणार आहे। 12 मध्ये 44 आणि 14, 13 मध्ये 45 मतदान केंद्र आणि 14 इमारत, 14 मध्ये 51 मतदान केंद्र आणि 19 इमारत, 15 मध्ये 40 मतदान केंद्र आणि 10 इमारत, 16 मध्ये 42 मतदान केंद्र आणि 13 इमारत, 17 मध्ये 35 मतदान केंद्र आणि 19 इमारत, 18 मध्ये 36 मतदान केंद्र आणि 14 इमारत, 19 मध्ये 37 आणि 10 इमारत, 20 मध्ये 40 मतदान केंद्र आणि 8 इमारत, 21 मध्ये 39 आणि 13 इमारत, 22 मध्ये 46 आणि 15 इमारत, 23 मध्ये 42 मतदान केंद्र आणि 12 इमारती असणार आणि 24 मध्ये 38 मतदान केंद्र असणार आहेत आणि 9 इमारती असणार आहे आणि 25 मध्ये 46 आणि 13 इमारती असणार आहे। 26 मध्ये 56 मतदान केंद्र आणि 16 इमारती असणार, 27 मध्ये 43 मतदान केंद्र आणि 9 इमारती आणि 28 मध्ये 55 आणि 22 इमारती असणार आणि 29 मध्ये 36 मतदान केंद्र आणि 8 इमारती। अशा पद्धतीने 11,18,283 एवढा मतदारांसाठी 1264 एवढा मतदान केंद्र असणार आहे आणि 363 एवढा मतदानाची इमारती त्या ठिकाणी असणार आहेत आणि या सार्वत्रिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा अत्यंत पारदर्शी पार पडण्यासाठी आचारसंहिता पथक ऑलरेडी ऍक्टिव्हेट करण्यात आलेले आहे। एक विवाहित तरुणी तिच्या मित्रासोबत छत्रपती संभाजीनगरच्या ग्रेट पंजाब हॉटेलमध्ये गेली। ती आणि तिचा मित्र रूम नंबर 105 मध्ये बियर पिले। तिचा मित्र झोपला, नंतर ती बाहेर आली आणि रूम नंबर 205 मध्ये गेली। तिथे 3 युवक होते, त्यांच्यासोबत ती बियर पिली आणि नंतर त्या तिघांनीही तिच्यावरती सामूहिक अत्याचार केल्याची तक्रार तिने पोलिसांना दिली।
त्यावरून वेदांतनगर पोलिसांनी तिघा आरोपींना अटक करून त्यांच्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय. रेल्वे स्टेशन भागातील ग्रेट पंजाब हॉटेलमध्ये 3 नराधमांनी एका तरुणीवरती सामूहिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडलाय. या घटनेविषयी पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी अधिक माहिती दिली आहे. वेदांतनगर पोलीस स्टेशनला एक महिला सकाळी आल्या होत्या आणि त्यांनी सांगितले की त्या पंजाब हॉटेल या ठिकाणी थांबल्या असता त्यांच्यासोबत जे आहे 3 मुलांनी जे आहे सामूहिक अत्याचार केलेला आहे. त्यावरून जे आहे तर आपण त्या दिवशी रात्रीला DOPSI गिरी मॅडमच होत्या. मग त्यांना माहिती मिळाली आणि त्यांनी आम्हाला कळवलं आणि मग जे आहे त्याच्यानुसार त्यांच्या फिर्यादीनुसार जे आहे तर आपण CR नंबर 221/2025 सेक्शन 70(1) BNS नुसार जे आहे आपण गुन्हा दाखल करून घेतलेला आहे. आणि त्यामध्ये जे आहे नंतर त्या महिलेला म्हणजे डायरेक्ट त्या मुलांचं काही नाव वगैरे माहीत नव्हतं, मोबाईल नंबर माहीत नव्हतं. जाऊन सगळी शहानिशा केली असता तिथे जे आहे एकाचा नंबर वगैरे मिळाला आणि त्यावरून परत आपण डिटेक्ट करत बाकीच्या पण दोघांचा नंबर वगैरे मिळवला आणि त्या तिघांना जे आहे आपण ताब्यात घेतलेलं आहे. तर यामध्ये जे आहे सदरच्या महिलेने सांगितलेलं आहे की त्या दिवशी रात्रीला जे आहे तर त्यांचा जो मित्र संतोष आहे त्यांच्याकडून काहीतरी त्यांना मदत घ्यायची होती, काही त्यांना पैशाची कमतरता होती. तर त्यामुळे त्यांच्याकडे गेल्या. तो बाहेरून आलेला होता तर तो तिथे थांबलेला असल्याने ह्या तिकडे गेल्या आणि रात्रीला ते बिअर पिल्यानंतर ह्यांना काही फोन आला त्या महिलेला. तर त्याच्यामुळे ती रूममधून 105 रूममधून बाहेर पडली आणि फोनवर गप्पा मारता ह्यांना थोडंसं बिअर जास्त झालेली होती. तर त्या परत नंतर जे आहे 205 मध्ये गेल्या, 105 मध्ये जाण्याऐवजी. आणि 205 मध्ये गेले असता तिथे 3 मुलं जे आहे तर ते सुद्धा बिअर पित होते. तर त्यावेळेस ह्या परत पलटल्या, दुसरेच दिसले म्हणून. तर त्यांनी परत तिला आवाज दिला. मग तिने विचारलं की संतोष आहे का, तर ते म्हणे आहे म्हणे. म्हणून त्या परत आतमध्ये गेल्या. आतमध्ये गेल्यानंतर त्या मुलांनी त्यांना पण बिअर दिली. त्यांनी तिथे परत बिअर पिली आणि त्यानंतर जे आहे अशा प्रकारचा सामूहिक अत्याचार त्यांच्यासोबत झालेला आहे आणि त्यावरून त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिलेली आहे आणि आपण तात्काळ तक्रार घेऊन सदर 3 आरोपींना आपण ताब्यात घेतलेले आहे आणि आज रोजी PCR साठी हजर केलेले आहे. मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार पीडित तरुणी आपल्या मित्रासोबत रेल्वे स्टेशन भागातील ग्रेट पंजाब हॉटेलमध्ये गेली. यावेळी ग्रेट पंजाब हॉटेलच्या पहिल्या माळ्यावरती असलेल्या 105 रूम नंबरमध्ये ती थांबली होती. दरम्यान तिचा मित्र झोपला म्हणून ती रूम मधून बाहेर आली. बाहेर फेरफटका मारून आल्यानंतर ती पुन्हा हॉटेलमधील दुसऱ्या माळ्यावरती पोहोचली. मात्र परत हॉटेलच्या रूम मध्ये परतताना ती चुकून रूम नंबर 105 ऐवजी 205 मध्ये गेली असं तक्रारीत म्हटलंय. मात्र हॉटेलच्या CCTV मध्ये ती महिला 17 डिसेंबर 2025च्या रात्री 11:37 त्या 205 रूम नंबरचीच डोरबेल वाजवते. दरवाजा उघडतो, ती एका सोबत बोलते आणि हसून पुढे जाते. त्यानंतर 205 रूम मधील बनियन घातलेला मुलगा बाहेर येतो, तिला हाताने इशारा करतो. ती हसत हसत परत येते आणि स्वतःच्या मर्जीने रूम मध्ये जाते. असा घटनाक्रम CCTV मध्ये कैद झालाय. दरम्यान त्या रूम मध्ये 3 तरुण दारू पित होते. यावेळी या तिघांनी मिळून तरुणीला बिअर पाजली आणि तिच्यावरती सामूहिक अत्याचार केला असा तरुणीचा आरोप आहे. पहाटे 2 ते 4च्या दरम्यान ती त्यांच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी झाली आणि पळून गेली. पीडितेने वेदांतनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी CCTV फुटेज तपासले आणि अवघ्या 3 तासात 3ही आरोपींना अटक केली. तपासी अधिकारी प्रवीणा यादव ह्या गुन्ह्याचा अधिक तपास करतायत. पीडित तरुणी व तिचा मित्र खोली क्रमांक 105 मध्ये थांबले होते. मित्र झोपल्यानंतर तरुणी फोनवरती बोलत खोली बाहेर का आली. परत खोलीत जाताना मात्र ती पहिल्या माळ्यावरती 105 ऐवजी दुसऱ्या माळ्यावरील खोली क्रमांक 205 मध्ये का गेली. तिने डोरबेल वाजवल्यानंतर अनोळखी इसमासोबत ती हसून काय बोलली. तो बनियन घातलेला युवकाने बोलल्यानंतर ती रूम मध्येच का गेली. तिच्यावरती तिघांनी आळीपाळीने बलात्कार केला तर तिने आरडाओरड का केला नसेल. ही घटना ग्रेट पंजाब हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना समजली नाही का. हॉटेलमध्ये जाणं तिच्यासाठी नवीन नव्हतं का. ती शहरातील एका नामांकित पंचतारांकित खासगी रुग्णालयामध्ये नोकरी करत होती. मग तरी तिला पैशांची गरज का भासली. असे अनेक प्रश्न सदर CCTV वरून पाहणाऱ्या नागरिकांमध्ये उपस्थित केले जात आहेत. तर दुसरीकडे सदर प्रकरणातील हॉटेल चालकावरती सुद्धा गुन्हा दाखल करून हॉटेल चालकाला सह आरोपी करण्यात यावं अशा स्वरूपाचे निवेदन वेदांतनगर पोलीस स्टेशनचे PI यादव यांना महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने देण्यात आलाय.
आपल्या देशाच्या राज्यघटनेने महिलांना दिलेल्या विशेष अधिकारावरून त्या महिलेने म्हणजेच पीडितेने सकाळी 5 वाजेच्या दरम्यान वेदांतनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि अवघ्या 3 तासात तीनही आरोपींना अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी घनश्याम भाऊलाल राठोड, ऋषिकेश तुलसीराम चव्हाण आणि किरण लक्ष्मण राठोड यांना अटक केली आहे. ही घटना नक्कीच धक्कादायक होती, यात तीळ मात्र शंका नाही. लालबावटा रिक्षा चालक युनियन संलग्न आयटक तर्फे रिक्षा संख्यांच्या प्रमाणात रिक्षा स्टँड, पिकअप पॉइंट, ड्रॉप पॉइंट द्या, प्रवासी उतरवण्यासाठी चढवण्यासाठी रस्त्याच्या कडेला कलर मार्किंग द्या, पार्किंगची तसेच दिलेले नसल्याने नो पार्किंगच्या पावत्या रद्द करा या मागण्यांसाठी अध्यक्ष प्रादेशिक परिवहन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी यांना निदर्शने करून निवेदन देण्यात आले. रिक्षा चालकांना ऑनलाईन पावत्याच्या नावानं लुटले जात आहे. या ठिकाणी आमच्या हातामध्ये काही पावत्यांचे आणि काही फोटो काढलेले त्यांना ऑनलाईन पावते दिलेले आहेत. रनिंगमध्ये असलेल्या गाड्या आहेत. प्रवाशांना सोडत असलेले, प्रवाशांना बसवत असताना देखील हे दंड लावतात. आमचा आजच्या निदर्शनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना असं आव्हान आहे की RTA चे ते अध्यक्ष आहेत, प्रादेशिक परिवहन समिती जी आहे त्याचे ते अध्यक्ष आहेत आणि या समितीमध्ये महानगरपालिकेचे कमिशनर असतात, पोलीस कमिशनर असतात आणि त्यांनी आम्हाला देखील त्या समितीमध्ये बोलवलं पाहिजे. या जिल्हाधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे की या शहरामध्ये चाललंय काय. जर आम्हाला रिक्षा संख्यांच्या प्रमाणात आणि लोकसंख्येच्या प्रमाणात रिक्षा स्टँडच दिलेले नाहीत तर आम्हाला नो पार्किंगच्या दंड लावतात कसे. जर रस्त्याच्या कडेला कलर मार्किंगच केलेलं नाही तर आणि पिकअप पॉइंट आणि ड्रॉप पॉइंटच दिलेला नाही तर प्रवासी उतरवताना आणि प्रवासी बसवताना तुम्ही नो पार्किंगचे दंड लावता कसे. त्याच्यामुळं नो पार्किंगचे लावलेले सगळे दंड रद्द झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर ही बॅटरी रिक्षा जी बेकायदेशीररित्या चालू आहे, आम्ही परमिट धारक आहोत. हे परमिट धारक टॅक्स भरतात आणि त्याला काही टॅक्स न भरता, कुठलंही परमिट न करता त्याला कसे काय परवानगी देतात आणि एका गरीबाच्या पोटावर लाथ मारायला दुसऱ्या गरीबाला सोडतात. हे काही बरोबर नाही. त्यामुळं ही बॅटरी रिक्षा बंद झाली पाहिजे. त्याचबरोबर आमची अशी मागणी आहे की जुने जे दंडाचे जे रकमा आहेत त्या लागू झाल्या पाहिजे, RTA बैठका झाल्या पाहिजे, रिक्षा स्टँड मिळाले पाहिजे, ऑनलाईन पावत्या रद्द झाल्या पाहिजे. यासाठी प्रामुख्याने आजची निदर्शनं आहेत. जर जिल्हाधिकाऱ्यांनी या कार्यालयात आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही या संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयाचा घेराव रिक्षा घेऊन करू. आम्ही रिक्षा आणून इथं सोडून देऊ. नो पार्किंग करा, काय करायचं ते करा, आमच्या रिक्षा जप्त करायचं ते करा, परंतु आम्हाला तसलं आंदोलन करायला भाग पाडू नका. जिल्हाधिकारी साहेब, तुमचं कर्तव्य पाडा हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. मी ॲडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसाळ, अध्यक्ष लालबावटा रिक्षा चालक युनियन. आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी तसेच विविध शासकीय विभागांमध्ये समन्वय राखण्यासाठी स्मार्ट सिटी कार्यालय येथे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली क्षेत्रीय परिवहन विभाग, महावितरण राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकारी प्रतिनिधींची संयुक्त बैठक पार पडली आहे. या बैठकीत प्रशासक जी श्रीकांत यांनी मतदानाच्या दिवशी तसेच मतमोजणीच्या दिवशी सर्व मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रावरती वीज पुरवठा अखंडित राहील याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश महावितरण विभागाला दिले आहेत. यासोबतच सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित कार्यालयाचा वीज पुरवठाही कोणत्याही अडथळ्याविना सुरू राहील याची पूर्वतयारी करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. राज्य उत्पादन शुल्क विभागाला संबोधित करताना त्यांनी मद्याच्या अवैध विक्री व वाटपावरती कडक नजर ठेवण्याचे निर्देश दिले. ज्या ठिकाणी मद्याची बेकायदेशीर विक्री अथवा वितरण होत असल्याचं आढळून येईल त्या ठिकाणी तात्काळ छापेमारी करून कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. परिवहन विभागाला मार्गदर्शन करताना प्रशासकांनी मतदान प्रक्रियेसाठी नेमण्यात आलेल्या पोलिंग पार्टीच्या ने-जा करण्याच्या व्यवस्थेसाठी तेथील निवडणूक निर्णय अधिकारी व क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी आवश्यक त्या वाहनांची योग्य आणि वेळेवर व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. बैठकीत उपस्थित बँक प्रतिनिधींना सूचित करण्यात आले की प्रत्येक उमेदवारासाठी स्वतंत्र बँक खाते उघडण्यात यावं. तसेच निवडणूक काळात होणाऱ्या मोठ्या आर्थिक व्यवहारांवरती बारकाईने लक्ष ठेवून संशयास्पद व्यवहारांची माहिती तात्काळ संबंधित यंत्रणांना द्यावी. या संयुक्त बैठकीस मुख्य अभियंता PH कचोट, क्षेत्रीय परिवहन अधिकारी विजय काठोळे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे,
मुख्य लेखापरीक्षक शिवाजी नाईकवाडे, उपायुक्त तथा निवडणूक विभाग प्रमुख विकास नवाळे यांच्यासह स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र व पंजाब नॅशनल बँक या बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. नमस्कार. पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर व आयुक्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचे करून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासनाच्या आदेश व माननीय न्यायालयाने पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करण्यास प्रतिबंध केला आहे. जो कोणी नायलॉन मांजाचा वापर करील, तसेच खरेदी व विक्री करेल, स्वतःजवळ बाळगेल, वाहतूक करेल, अशा संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणीही नागरिक नमूद सूचनांचे उल्लंघन करताना आढळून आल्यास पोलीस मदत क्रमांक 112, पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक 024 0224 0500 अथवा स्थानिक पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा. लहान मुले हे पतंग उडताना नायलॉन मांजाचा वापर करणार नाही याकडे पालकांनी लक्ष द्यावे. धन्यवाद. नमस्कार, मी अफसर सिद्दीकी, रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. आणि मागील 2 वर्ष आधी सदर कमल तलाव एक फक्त डम्पिंग साईट होती. तिथे CND वेस्ट दडपलेला होता, सगळे एन्क्रोचमेंट्स होते आणि सगळे ड्रेनेजचे सीवेजचे आउटलेट कनेक्शन्स आसपासच्या लोकांचे होते. माझं नाव गौरी मिराशी आहे. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये इकोसत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स बरोबर काम करते. आम्ही खाम नदीचा जेव्हा प्रकल्प हाती घेतला होता तेव्हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स NIUA कडनं लोक आले होते आणि आपलं शहर ते पहिलं शहर बनलं होतं ज्यांनी एक अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन URMP नॉन गंगा पहिलं शहर आपलं शहर बनलं होतं. कमल तलाव बेसिकली हे खाम नदीच्या वॉटरशेड मधला एक तलाव आहे. तिथे आधी पूर्णपणे कचरा होता, आजूबाजूच्या घरांचं सांडपाणी आत येत होतं. एकदम एंट्रन्सलाच खूप चिकन वेस्ट पडला होता. थोडं आजूबाजूनी गेल्यावर पूर्ण कन्स्ट्रक्शन अँड डेमोलिशन वेस्ट पडलं होतं. 2 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असतं इथे नागरिकांनी इथे एवढा मोठा कचरा टाकलेला होता की महानगरपालिकेचे कर्मचारी यांना उचलण्यासाठी खूप त्रासत होते. एक DPR बनवून इम्प्लिमेंटेशन करून ड्रेजिंग डिसिल्टिंग केलं आहे. आता त्या तलावात पाणी दिसतंय. फेन्सिंग झालं आहे, पिचिंग झालं आहे. बऱ्याचशा नेटिव्ह देशी प्रजातींची झाडं तिथे लावलेली आहेत. आपण जे पाहत आहे आता 2 वॉटर बॉडीज आपल्याला दिसत आहे. बर्ड्स अट्रॅक्ट होत आहे आणि तिथे लोकांसाठी 1 किलोमीटर लांबीचे पाथवे तयार करण्यात आलेलं आहे. आशा आहे की असं करत लवकरच आपल्या शहराचे सगळेच वॉटर बॉडीज आपण रिस्टोर करू. जी श्रीकांत सर यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक सुशोभीकरणासाठी एवढं छान विचार केला इथे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा खूप त्रास मुक्त झाला आहे. खूप आनंद होतो की आज तो प्रोजेक्ट कमिशनर सरांच्या लीडरशिप खाली पूर्ण झाला आहे. स्टॉक मार्केट चॅम्प्स पैसे डबल करा. आणि शर्माजी ग्रुप जॉईन केला. हो, पण आपण लोक कोण? आम्ही स्टॉक मार्केट फ्रॉड ग्रुपचे मेंबर आहोत. आणि हे मास्टरमाइंड. बस आपल्याला फसवणार. आणि यासाठी फेक स्क्रीनशॉट्स मी बनवीन आणि मी फसवे बँक स्टेटमेंट आणि मी फेक ऍप डाउनलोड करवीन जो अगदी खरा वाटेल. सुरुवातीला पैसे बनतील आणि मग लालची शर्मा आणखीन पैसे लावतील. त्यानंतर शर्माजी स्कॅमर सांगून नाहीयेत, पण आपल्या लालचचा फायदा घेऊन सगळं घेऊन जातो. सायबर क्राईम पासून वाचायचं आहे तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात.
वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. भवतू सब्ब मंगलम समूह आणि इको नीड्स फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सकाळी बुद्धलेणी येथील पायथ्याशी आंतरराष्ट्रीय मेडिटेशन दिनानिमित्त ध्यानसाधना शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून संयुक्त राष्ट्राच्या वतीने सुरू केलेल्या ध्यानसाधना दिनानिमित्ताने सदर शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीने एडियन सोबत बोलताना करण्यात आलंय. नमस्कार. माझ्या सर्व बंधू भगिनींना आव्हान आहे, उद्या 21 डिसेंबर 8:30 ते 9:30 वाजता आपण विद्यापीठ लेणीच्या पायथ्याशी सर्वांनी जमायचं आहे. वर्ल्ड मेडिटेशन दिवस हा साजरा करायचा आहे. हा सर्वांच्याच कल्याणासाठी आहे. कृपया आपण सर्वांनी यावे. उद्या 21 डिसेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय मेडिटेशन दिवस म्हणून मागच्या वर्षीपासून सुरू केला आणि हे पहिलं वर्ष खरं म्हटलं तर की जो हा दिवस पूर्ण जगामध्ये साजरा होणार आहे आणि भारत हा देश जगाला ध्यानाची संपत्ती, ध्यानाची विरासत देणारा देश आहे आणि त्यामुळं आपल्या देशात सुद्धा हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरी झाला पाहिजे. यासाठी भवतू सब्ब मंगलम ग्रुप, इको नीड्स फाउंडेशन यांच्या पुढाकाराने उद्या सकाळी बौद्ध लेण्याच्या परिसरात पायथ्याशी 8:30 ते 9:30 या दरम्यान विश्वशांतीसाठी आपण सामुदायिक ध्यान करणार आहोत. त्याचबरोबर लोकांना ध्यानाचं महत्त्व पटवून देणार आहोत की आज सध्याला जगामध्ये अशांतता पसरलेली आहे, युद्धाची सावट आहे, प्रत्येक व्यक्ती दुःखी आहे, प्रत्येक व्यक्तीच्या पुढे चिंता आहे आणि प्रदूषणाने सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कहर केल्यामुळं लोकांचं आरोग्यसुद्धा धोक्यात आलेलं आहे आणि याच्यातून जर बाहेर जगाला काढायचं असेल तर एकमेव रस्ता म्हणजे ध्यानाचा आहे आणि आपल्या देशाची खूप मोठी परंपरा ध्यानाची आहे. भगवान बुद्धांनी या ठिकाणापासून ध्यान करून पूर्ण जगाला तो एक मार्ग दाखवलेला आहे. या देशातल्या ऋषींनी, संतांनी ध्यान करून तो मार्ग दाखवलेला आहे आणि भवतू सब्ब मंगलम ग्रुप हा दररोज N8च्या या उद्यानामध्ये, त्याचबरोबर N12च्या उद्यानामध्ये मोठ्या संख्येने दररोज न चुकता ध्यान करतो व विश्वशांतीसाठी दररोज कामना करतो. त्यामुळं संयुक्त राष्ट्र संघाने जो आंतरराष्ट्रीय मेडिटेशन दिवस जे सुरू केलेला आहे त्याला अजून मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी उद्याचा कार्यक्रम आपण घेत आहोत. तरी आम्ही सर्वांना विनंती करतो की मोठ्या संख्येने आपण या ध्यानाच्या सेलिब्रेशनसाठी, ह्या जगाच्या शांतीसाठी, मंगल्यासाठी एकत्र यावं व ध्यान करावं, आपलं मन शांत करावं, आपले दुःख कमी करावं, इतरांचं दुःख कमी करावं आणि जगामध्ये आनंद आणि शांती कायम करण्यासाठी, जगाच्या मंगलमैत्रीसाठी सर्वांनी एकत्र यावं. सर्वांचं कल्याण, सर्वांचं मंगल. जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृह येथे तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांनी मासिक आढावा बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न झाली आहे. जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या सिकलसेल तपासणी विशेष पंधरवडा मोहिमेमध्ये एकही पात्र नागरिक तपासणीपासून वंचित राहू नये यासाठी सर्व यंत्रणांनी काटेकोर नियोजन करून समन्वयाने व प्रभावीपणे कार्य करावं असे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात दिनांक 11 ते 17 डिसेंबर 2025 दरम्यान सिकलसेल जनजागृती सप्ताह राबवण्यात आला असून 15 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत सिकलसेल तपासणी विशेष पंधरवडा राबवण्यात येतोय. सिकलसेल आजाराचं लवकरात लवकर निदान व योग्य उपचार उपलब्ध करून देणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचंही यावेळी अधोरेखित करण्यात आलंय.
दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी आरोग्यमंत्री यांनी दिलेल्या सूचनेनुसार जानेवारी 2026 मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र PHC स्तरावरती आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ होणार आहे. त्या अनुषंगाने सर्व PHCंनी किमान एक स्पेशलिस्टसह अर्ज प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. तसेच अंगीकृत रुग्णालयाची यादी, योजनेची माहिती व टोल फ्री क्रमांक दर्शनीय ठिकाणी बॅनद्वारे प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. योजनेची माहिती व टोल फ्री क्रमांक दर्शनीय ठिकाणी बॅनरद्वारे प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. थॅलेसेमिया प्रतिबंधासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये गरोदर मातांची पहिल्या 2 महिन्यात रक्त तपासणी, महाविद्यालयीन युवक युवतींची तपासणी तसेच दत्ताजी भाले ब्लड बँक येथे उपलब्ध मोफत तपासणी सुविधेचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं आहे. पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची नियमित तपासणी करणं, दूषित आढळलेले नमुने पुनर्तपासणीसाठी तात्काळ प्रयोगशाळेत पाठवणं तसेच पाणी, मीठ, मूत्र नमुने व OT स्वॅब तपासणीबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात आलंय. या बैठकीस डॉक्टर संजय मुळे, डॉक्टर नागेश सावरगावकर, डॉक्टर हलकुडे, डॉक्टर वैशाली ढकले, डॉक्टर सुनंदा मदगे, डॉक्टर सारिका लांडगे, संजय लिपारे यांच्यासह जिल्हास्तरीय अधिकारी व सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. बैठक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मनोज देशपांडे, लतीफभाई शेख व अर्चना भारती यांनी विशेष परिश्रम घेतले. वैजापूर येथील नगर परिषद निवडणुकीच्या मतपेट्यांची सुरक्षितता आणि मतमोजणी प्रक्रियेबाबत तयारी यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मतपेट्यांच्या स्ट्रॉंग रूमची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी प्रशासन, पोलीस यंत्रणा व निवडणूक कर्मचाऱ्यांच्या मतमोजणीच्या दिवशी कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी आवश्यक ती सर्व दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. मतमोजणी प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, सुरळीत आणि कायद्याच्या चौकटीत पार पाडावी तसे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले. स्ट्रॉंग रूमची सुरक्षा व्यवस्था, CCTV कॅमेरे, प्रवेश नियंत्रण तसेच कर्मचारी तैनातीची तपासणी केली. मतमोजणी दरम्यान प्रत्येक टेबलावरील कामकाज ऑन कॅमेरा समोर रेकॉर्ड करण्याच्या सूचना दिल्या. यामुळे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक राहणार आहे. याशिवाय माध्यम प्रतिनिधींसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मतमोजणीच्या दिवशी कोणत्याही उमेदवार किंवा प्रतिनिधींनी आक्षेप नोंदवल्यास ते शांततेत, नियमानुसार आणि तात्काळ सोडवावेत असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केला. यावेळी वैजापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत, उपविभागीय अधिकारी अरुण जराड, तहसीलदार नवनाथ बागवाड उपस्थित होते. शासकीय कार्यालयामध्ये नागरिकांच्या विविध कामानिमित्त भेटी होत असतात. प्रभावी प्रशासनासाठी या भेटीदरम्यान नागरिकांचं म्हणणं, तक्रारी ऐकून घेऊन त्यांच्याशी सुसंवाद साधावा असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्या 1 दिवसीय प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी वैजापूरचे उपविभागीय अधिकारी अरुण जराड, तहसीलदार नवनाथ वाघवाड, विनायकराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर थोरे, प्रशिक्षणातील मार्गदर्शक संजय कुंडेटकर व वैजापूर तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांची उपस्थिती होती. शासकीय कामकाजाबरोबरच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवणं हे आवश्यक आहे. याच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी होत असते. तसेच वाचन, लेखन याचा छंद जोपासला जावा. दैनंदिन सवयीमधूनच सकारात्मक बदल घडत असतो. तो आपल्या स्वतःसह कुटुंब, देश आणि समाजासाठी उपयुक्त ठरतो. प्रशासनात काम करत असताना आपल्या कामाचा आनंद बरोबरच समाजातील लोकांना आनंद मिळाला पाहिजे. यासाठी स्वतःचा कामाचा अभिमान वाटावा असं काहीतरी करावं. आपले पद समाजसेवा यासाठी वापरावं. प्रत्येक घटकातील संवाद हरवत गेला असून तो प्रवाही पाहिजे. तसेच यात शब्दांचा वापर योग्य करावा. यातून जनतेची तक्रार, अडचण किंवा आवश्यक असलेल्या योजनांच्या माहिती विषयाची पूर्तता करण्यासाठी काम करावं. लोकाभिमुख प्रशासन करण्यात नागरिकांशी सुसंवाद साधावा असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी यांना प्रशिक्षण कार्यक्रमात केलंय. ताणतणावाचं व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करताना डॉक्टर थोरे म्हणालेत की आपण आपल्या कामात कमी पडतो, त्यामुळे ताण येतो. आपल्या मर्यादा वाढवल्या पाहिजे. स्वतः क्षमता विकसित करून क्षमतेनुसार कामाचं सुयोग्य नियोजन केल्यानंतर दैनंदिन जीवनात ताण येत नाही. स्वतःचं कर्तव्य समजून घेतलं पाहिजे. तसेच स्वतःच्या कामाचं मूल्यमापन करणं आवश्यक आहे. ज्या गोष्टींसाठी आपला कोणताही संबंध नाही त्याचा ताण घेऊ नये. चुका स्वीकारणं आवश्यक असून त्यामुळे कामात सुधारणा करता येते. यातून स्वतःची ओळख निर्माण करता येते. तसेच मूळ काम आपले आपण करावे. यात अद्ययावतपणा आणण्यासाठी तंत्रज्ञानाचाही वापर करावा. वेळेनुसार होणारे बदल स्वीकारून काम केलं तर ताणतणाव येणार नाही असं डॉक्टर थोरे यांनी सांगितलं. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक निर्णय अधिकारी जी श्रीकांत यांच्याकडून प्रभागनिहाय मतदान केंद्र जाहीर, मतदान प्रक्रियेविषयी जनजागृती करणार. तर ती ग्रेट पंजाब हॉटेलच्या पहिल्या माळ्यावरील रूम नंबर 105 मधून दुसऱ्या माळ्यावरील रूम नंबर 205 मध्ये गेली, बियर पिली आणि संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलंय पाहुयात एका सामूहिक बलात्काराची बातमी. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.